आणि राज्यभरात हे जे तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होतंय या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आपल्या सोबत प्रत्येक विभागवार प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल साळुंखे, सागर कुलकर्णी आहेत, सिद्धार्थ गोदाम आहेत, विवेक कुलकर्णी आहेत आणि दिनेश केळुसकर सुद्धा आहेत। मी पहिल्यांदा जातोय प्रफुल्लकडे। प्रफुल्ल, आपण बघतोय जळगाव असेल, रावेर असेल, या सगळ्या मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। प्रतिष्ठा दिग्गजांची पणाला लागले। एक म्हणजे एकनाथ खडसेंच्या सुनबाई उभा आहेत, रक्षा खडसे, आणि मतदानाची तयारी आहे ती कशी चालली, सविस्तर सांगशील? संदीप, जर आपण उत्तर महाराष्ट्राच्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा जर घेतला तर आज जळगाव असेल, त्याचबरोबर रावेर असेल आणि अहमदनगर। आपण बघतोय काही कारणांमुळे प्रफुल्ल साळुंखेंचा आपल्याशी संपर्क तुटलेला आहे। मी जातोय, आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काय सांगशील या सगळ्याबद्दल? जर पाहिलं तर संदीप, पश्चिम महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची ही लोकसभेची निवडणूक आहे। याचं कारण आहे की शरद पवार यांची मुलगी बारामतीमध्ये निवडणूक लढवते। त्या ठिकाणी भाजपाचे कांचन कुल यांचं मोठं आव्हान आहे। तर दुसऱ्या बाजूला माढा लोकसभा मतदारसंघ हा सगळ्यात चर्चेचा विषय आहे, कारण की माढातून शरद पवार निवडणूक लढवणार होते, त्यांनी माघार घेतली आणि त्याच्यानंतरनं खासदार विजयसिंह मोहिते पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर स्टेजवर दिसले। काल अकलूजमध्ये जी मोठी रॅली झाली त्याच्यामध्ये भाजपाच्या झेंड्याबरोबर विजयसिंह मोहिते पाटील दिसले। मोहिते पाटील घराणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठं आहे। यामुळे मोहिते पाटील यांची उमेदवारी जरी नसली माढा या लोकसभा मतदारसंघासाठी, पण त्यांची प्रतिष्ठा सगळ्यात जास्त पणाला लागलेली आहे। एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी माढा, बारामती, मावळ अशा मतदारसंघासाठी प्रचंड जोरदार राजकीय व्यूहरचना केलेली आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना फोडाफोड करत नवीन बांधणी केली आहे। या सगळ्यांना प्रत्युत्तर म्हणून शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन प्रत्युत्तर दिलेलं आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं एक मोठा राजकीय संघर्ष पश्चिम महाराष्ट्रात दिसून आलेला आहे। त्याच्यामध्ये माढा आणि बारामती या लोकसभा मतदारसंघासाठी फार मोठा संघर्ष गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आहे। यामुळे सगळ्यात महत्त्वाचे लक्ष म्हणजे भाजप या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये किती यश मिळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। संदीप, लक्षवेधी लढत आहे। सागर, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। मी जाणार आहे नगरमध्ये। नगरमधून आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय राज्यामध्ये ज्या लक्षवेधी लढती आहेत त्यामधली नगरची एक लढत आहे, कारण सुजय विखे पाटील तिथून रिंगणामध्ये आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये संग्राम जगताप आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे। काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच संदीप, आपण उत्तर महाराष्ट्राच्या 3 जागांसाठी लढतीचा आपण विचार केला तर रावेरची जागा जी रक्षा खडसे या ठिकाणी उभ्या आहेत, एकदम प्रतिष्ठेची जागा आहे। पण कुठेतरी खडसे पुन्हा प्रचारात या ठिकाणी सामील झाल्यामुळे ही जागा थोडी कुठेतरी रक्षा खडसेंच्या बाजूला। पण सगळ्यात मोठ्या 2 लढती ज्या आहेत आणि काटेकी टक्कर ज्याला आपण म्हणू शकतो ती म्हणजे जळगाव लोकसभेची जागा, ज्यामध्ये आमदार उन्मेष पाटील आणि त्याचबरोबर गुलाबराव देवकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे। कारण गेल्या 30 वर्षापासून हा भाजपचा लोकसभा मतदारसंघ, हा भाजपचा बालेकिल्ला आहे। असं असताना देखील गुलाबराव देवकरांनी जे आव्हान उभं केलं आहे त्यामुळे कुठेतरी भाजपला नाकेनो या ठिकाणी आणून सोडलेला आहे। आता ही काठावरची निवडणूक शेवटच्या दिवशी कशा पद्धतीने रंगत घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि अपेक्षित असा निकाल जर आपण पाहिला तर ही जागा कुठेतरी राष्ट्रवादीच्या खात्यात जाते की का, अशी परिस्थिती देखील या ठिकाणी उपस्थित झाली आहे। त्याचबरोबर जर आपण गेल्या 2 दिवसापासून नगरचं वातावरण या ठिकाणी पाहिलं तर संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील यांच्यामध्ये जी काटेकी टक्कर गेल्या म्हणजे निवडणुकीच्या सुरुवातीपासून राज्याचं सर्व लक्ष नगरमध्ये लागलं आहे। आम्ही जेव्हा ग्रामीण भागात आणि शहरी भागात या ठिकाणी फिरतोय त्यावेळी ज्या पद्धतीनं लोकांचा ओढा आहे, तर दोन्ही तुल्यबळ उमेदवार हे नगरमध्ये उभे आहेत। कारण ग्रामीण भागामध्ये देखील सुजय विखेंची क्रेज आहे आणि शहरामध्ये संग्राम जगताप यांच्याविषयी तरुणांमध्ये क्रेज आहे। आणि विशेषतः कृषीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हा सर्वात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर मोदींची जी इमेज ज्या ठिकाणी भाजपच्या वतीनं पुढे करण्यात येते, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर दोन्ही उमेदवारांचे फायदे यात वेगवेगळ्या बलस्थानं आहेत आणि त्यामुळे काटेकी टक्कर जी आहे ती अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते। आज शेवटचा दिवस आहे। धनंजय मुंडेंची या ठिकाणी पाथर्डीला सभा होते। भाजपच्या वतीने रॅलींवर भर देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप देखील
वेगवेगळ्या शहरांमध्ये रॅली या ठिकाणी काढताना आज दिसणार आहे. अगदी प्रफुल्ल, तुम्ही आमच्यासोबत असं राहा, कारण ही लक्षवेधी लढत आहे. यानंतर जाणार आहोत सिद्धार्थकडे. सिद्धार्थ, मराठवाड्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? मराठवाड्यात आता तिसऱ्या टप्प्यामध्ये 2 मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा टप्पा असणार आहे. कारण जालना आणि औरंगाबाद या टप्प्यामध्ये आहेत. आपल्याला माहिती आहे जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्वतः उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी भाजपचे जे आहे अवताडे आहेत. एकंदरीतच भाजपच्या जालन्यासाठी जागेसाठी बऱ्याच मोठ्या नेत्यांच्या सभा त्या ठिकाणी झाल्या. मात्र त्याला खेटूनच असलेल्या शिवसेनेच्या औरंगाबाद शहरामध्ये भाजपच्या जे आहे मोठ्या नेत्यांनी सभा या ठिकाणी घेतलेल्या नाही. मुख्यमंत्री असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या सभा या ठिकाणी झालेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी सगळे गणित जे आहेत ढवळून गेलेले आहेत. आपल्याला माहिती आहे हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेल्या 20 वर्षांपासून चंद्रकांत खैरे या ठिकाणी खासदार आहेत. मात्र यंदा जे आहे खासदारांच्या समोर चंद्रकांत खैरेंच्या समोर हर्षवर्धन जाधव यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या माध्यमातून मोठं आव्हान उभं केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सुभाष झांबड काँग्रेसचे जे आहेत त्यांच्या समोर इम्तियाज जलील जे आमदार आहेत MIMचे त्यांनी मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधील नागरिक असतील मतदार एक संभ्रमावस्थेत मला दिसत आहेत. कारण मागच्या वर्षी लोक शपथेवर सांगत होते चंद्रकांत खैरे निवडून येतील. यावेळेस मात्र तशी परिस्थिती नाही. कारण चारही उमेदवार जे आहेत आपापल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. MIMचे असदुद्दीन ओवैसी गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी होते आणि त्यांनी गल्ली बोळात फिरून प्रचार केलेला आहे. सुभाष झांबड यांच्यासाठी अशोक चव्हाण असतील किंवा इतर मोठे नेते सिद्धू यांनी प्रचार सभा घेतलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादचा निकाल धक्कादायक लागतो की काय अशी परिस्थिती आहे. आणि आज शेवटच्या दिवशी कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा नाही, मात्र गल्ली बोळामध्ये जाऊन शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा या चारही उमेदवारांचा प्रयत्न असेल. संदीप. अगदी सिद्धार्थ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतर जाणार आहोत कोकणामध्ये. आपले प्रतिनिधी दिनेश केळुसकर आपल्यासोबत आहेत. दिनेश, कोकणातली काय परिस्थिती आहे? कोकणातल्यामध्ये दोन्ही लढतींमध्ये म्हणजे इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधली राणे आणि राऊतांची लढत आणि तिकडे रायगड लोकसभा मतदारसंघातली तटकरे आणि गीतेंमधली लढत, या दोन्हीही लढती अगदी आता चुरशीच्या झालेल्या आहेत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यानंतर असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतः म्हणजे नारायण राणे यांनी या पक्षासाठी निलेश राणेंसाठी सभा घेतल्या आणि कालच शेवटची त्यांची सभा ही सावंतवाडीमध्ये झाली. नारायण राणेंची सगळी म्हणजे नितेश राणे हे सुद्धा आमदार आहेत आणि त्यांनी सिंधुदुर्ग सांभाळायची जबाबदारी घेतलेली आहे. राणेंचं सिंधुदुर्गात केडर बऱ्यापैकी आहे, परंतु त्यांना गेल्या वेळच्या तुलनेत विनायक राऊतांचं जे लीड होतं मोदींच्या लाटेत आलेलं 1.5 लाखाचं, ते जर तोडून निवडून यायचं असेल तर त्यांची मदार त्यांची भिस्त ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणार आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं नेटवर्क चांगलं आहे. या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 5 आमदार आहेत आणि 1 खासदार. अशा या सगळ्या शिवसेनेच्या केडरमधून नारायण राणेंनी निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी वचनबद्ध झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ती सगळी रणनीती आता शेवटच्या टप्प्यात म्हणजे आजच्या दिवसात आणि नंतर रात्री पण आखली जातील. दुसरीकडे तटकरे आणि गीतेंमध्ये लढत चुरशीची आहे. कारण या लढतीमध्ये रायगडमधल्या लढतीचा यावेळी प्रचाराचा केंद्रबिंदू होता तो गुहागर दापोली खेड हा भाग, जिथे कुणबी समाजाची वस्ती खूप आहे आणि कुणबी समाजाची मतं ही रायगडच्या निकालामध्ये परिणामकारक ठरू शकतात याची जाणीव दोन्ही उमेदवारांना आहे. आणि त्या कुणबी समाजाच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी गुहागरमध्ये दिग्गजांच्या सभा झाल्या. राष्ट्रवादीकडून शरद पवार आले, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गात पण येऊन सभा घेतल्या आणि वेंगुर्लेत आदित्य ठाकरेंनी घेतली. खरं तर या सगळ्या शिवसेनेच्या आणि भाजपचा वाद जो आहे, जो श्रेष्ठींनी मिटवण्याचा प्रयत्न केला तरी पण कुठे ना कुठे कुरबूर चालू आहे. त्याचा कदाचित थोडाफार फटका सेनेला बसू शकतो आणि त्याचा फायदा स्वाभिमानला होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार जे नवीनचंद्र बांदिवडेकर जे वादग्रस्त सुरुवातीपासून ठरलेले आहेत, त्यांना किती मतं मिळतात त्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यातल्या विजयाची गणितं बांधलेली असणार आहेत. अगदी दिनेश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतर जाणार आहोत साताऱ्याला. आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. विवेक, आपण बघतोय उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांची लक्षवेधी लढत आहे. काल नरेंद्र पाटील यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं, मुख्यमंत्री उपस्थित होते, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, काय सांगशील?
अगदी बरोबर आहे. उदयनराजे भोसले हे कुठलाही चान्स घेत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी योग्य प्रकारे प्रचार केलेला आहे, मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे. काल अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील इथं आलेले होते. त्यांनी देखील एक प्रचार सभा घेतली. त्याबरोबर त्यांनी एक सभा झाल्यानंतर आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी देखील चर्चा केली आणि उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी काय केलं पाहिजे, असं शेवटच्या क्षणी काय तयारी असली पाहिजे कार्यकर्त्यांची, काय केलं पाहिजे या संदर्भातल्या देखील त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं की माथाडी कामगार जे मूळचे खरं तर सातारचे आहेत, नरेंद्र पाटील यांना आता आणि ते मुंबईमध्ये हे कार्यरत असतात, त्यांना इथं आता शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांनी देखील चांगलं दंड थोपटलेलं आहे असं आपल्याला दिसतं आहे. खरं तर सातारामध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल याच्याविषयी उत्सुकता होती, पण आता नरेंद्र पाटील हे कदाचित भाजपकडून उमेदवार असतील असं देखील बोललं जात होतं. पण त्यांनी शेवटी शिवसेनेत प्रवेश केला, तिथून त्यांनी उमेदवारी घेतली आणि त्यांनी देखील जोरदार प्रचार केलेला आहे. अर्थात उदयनराजे भोसले हे अतिशय लोकप्रिय नेते आहेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांची लोकप्रियता आहे, पण अनेक ठिकाणी खरोखरच कामं झाली आहेत की नाही याविषयी देखील आज जनता प्रश्न विचारत होती. मात्र ह्या जी काही नाराजी त्यांच्या संदर्भात असेल त्या नाराजीवर मात करून नरेंद्र पाटील खरोखरच त्यांना एक कडवी लढत देऊ शकतील का याच्याविषयी देखील साताऱ्यात चर्चा होती. त्यांनी देखील खूप चांगला प्रचार केला होता. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील काल इथं सभा घेतली आणि त्यांनी नरेंद्र पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन देखील केलं. या आव्हानाला आता सातारकर कसा प्रतिसाद देतात ते पाहावं लागेल, पण निश्चितपणे नरेंद्र पाटीलच्या निमित्तानं या ठिकाणी एक चांगला उमेदवार दिला गेल्याची भावना देखील लोकांच्या मनात आहे. आता